महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण महसूल विभागाचे कायदे, सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निकाल आणि प्रत्यक्ष मोजणी अधिकाऱ्यांच्या नोंदी या सर्वांचा सखोल अभ्यास करून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. हो, आणि हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अगदी. एका मोठ्या गटनंबरमध्ये जेव्हा अनेक हिस्सेदार असतात तेव्हा केवळ सातबारा वेगळा होऊन चालत नाही, तर प्रत्यक्ष जागेवर आपला हिस्सा कसा निश्चित करावा लागतो, मोजणी कशी होते, ETS मशीनचं काम कसं चालतं आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेले हद्दीचे आणि जमिनीच्या वाटणीचे वाद कायमचे कसे सोडवायचे, या सर्वांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. नक्कीच. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. जमिनीचा विषय निघाला की प्रत्येकाचे कान टवकारले जातात, कारण हा विषय थेट आपल्या मातीशी आणि अस्तित्वाशी जोडलेला असतो. आज आपण ज्या कायद्यांच्या आणि निकालांच्या नोंदी पाहणार आहोत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जमिनीचे अनेक वाद हे केवळ योग्य माहितीच्या अभावामुळे होतात. आता बघा, समजा एक मोठं कुटुंब आहे. एकाच जमिनीच्या मोठ्या गटामध्ये 4-5 भाऊ किंवा अनेक हिस्सेदार एकत्र आहेत. आता त्यांना आपला जमिनीचा गट नंबर कायदेशीररित्या वेगळा करायचा आहे. प्रत्येकाला आपला हक्क स्वतंत्र हवा आहे, जेणेकरून भविष्यात मुलाबाळांमध्ये वाद होऊ नयेत. इथे नेहमी फाळणी नकाशा या शब्दाचा उल्लेख होतो, पण कायद्याच्या पुस्तकात आणि प्रत्यक्ष बांधावर या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे? नक्कीच. ही संकल्पना समजून घेताना आपण थेट कायद्याचा आधार घेऊ. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. अच्छा. या संहितेमधील 2 अत्यंत महत्त्वाची कलमे आहेत. एक म्हणजे कलम 85, जे जमिनीच्या तुकड्यांची फाळणी करण्याबाबत स्पष्ट तरतूद करते. बरोबर. आणि दुसरे म्हणजे कलम 147, जे नकाशे तयार करण्याबाबत मार्गदर्शन करते. आता ही झाली कायद्याची तरतूद. मग सोप्या भाषेत याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की एखादी मूळ सलग जमीन असते, तिची सरकारी अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर मोजणी केली जाते आणि मोजणीनंतर प्रत्येक हिस्सेदाराच्या वाट्याला जेवढं क्षेत्र आले आहे ते प्रत्यक्ष नकाशावर स्वतंत्रपणे दाखवले जाते. म्हणजे एका मोठ्या गट नंबरचे जेव्हा छोटे तुकडे होतात ते जागेवर नक्की कुठे आहेत हे यावरून ठरतं? अगदी बरोबर. हे या अधिकृत कागदावरून ठरते. म्हणजे जर आपण एखादा केकचं उदाहरण घेतलं, एक मोठा केक आहे आणि तो 4 जणांमध्ये वाटायचा आहे. जोपर्यंत आपण सुरीने तो कापत नाही आणि प्रत्येकाचा तुकडा वेगळा करत नाही तोपर्यंत तो एकच केक असतो. हां, अगदी योग्य उदाहरण. म्हणजे फाळणी नकाशा ही ती सुरी आहे जी प्रत्येकाचा हिस्सा अगदी अचूकपणे आणि कायदेशीररित्या वेगळा करते. हो, आणि यातून सामान्य माणसाला काय फरक पडतो? तर यामुळे बांधावरून होणारे रोजचे वाद कायमचे संपतात, कारण जमिनीची चतुसीमा अधिकृतरित्या कागदावर आणि सरकारी दरबारी नोंदवली जाते. मूळ गट नंबरला एक उपक्रमांक मिळतो. म्हणजे गट नंबर 50 असेल तर 50A, 50B असे स्वतंत्र क्रमांक मिळतात. अगदी तसंच. हे तर खूपच स्पष्ट आहे. पण इथे मला एक व्यावहारिक प्रश्न पडतो. जर या मोठ्या कुटुंबाच्या वाटणीत एखाद्याच्या वाट्याला येणारा जमिनीचा तुकडा खूपच छोटा असेल, म्हणजे समजा एका लहान फ्लॅटचे 10 वाटेकरी झाले, तर शेवटी तो राहण्यायोग्य उरत नाही. तसंच शेतीचंही होत असेल ना? अशा वेळी कायदा काय सांगतो? इथेच तर खरा कायदा मदतीला येतो किंवा काही वेळा अडथळा ठरतो. इथे आपल्याला एका वेगळ्या कायद्याकडे पाहावं लागते. कोणता कायदा? तो म्हणजे तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदा 1947. या कायद्यात प्रमाणभूत क्षेत्र नावाची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. अच्छा. याची कायदेशीर तरतूद अशी आहे की शासनाने प्रत्येक भागासाठी, मग ती जिरायती जमीन असो वा बागायती, शेतीची एक किमान मर्यादा ठरवून दिली आहे. याचा सोपा अर्थ असा की एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी जमिनीचा तुकडा तुम्हाला कायदेशीररित्या करता येत नाही. म्हणजे सरकार सांगते की यापेक्षा लहान तुकडा केल्यास ती शेती उरणारच नाही. अगदी तेच. आणि याचा सामान्य शेतकऱ्याला काय फरक पडतो? तर 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिली गोष्ट, जर वाटणीत येणारं क्षेत्र या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर तुमचा फाळणी नकाशा अजिबात मंजूर होत नाही. महसूल विभाग तो अर्ज तिथेच फेटाळतो. बापरे. होय. इथे काही आकडे सांगायचे झाले तर काही जिल्ह्यांमध्ये जिरायती जमिनीसाठी हे क्षेत्र 20 गुंठे तर काही ठिकाणी 40 गुंठे असू शकते.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाचा असा उद्देश असतो की जमिनीचे खूप छोटे तुकडे होऊन शेतीचे नुकसान होऊ नये. कारण तुकडा खूप छोटा झाला तर तिथे ट्रॅक्टर फिरवता येत नाही, पाण्याची सोय करणे कठीण होते आणि ती शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हे अत्यंत तार्किक आहे. पण मग ज्यांचा हिस्सा खरोखरच खूप लहान आहे त्यांनी काय करायचे? त्यांचे तर नुकसान होईल ना. त्यासाठी कायद्यातच तुकडेजोड नावाची संकल्पना आहे. जर एखादा तुकडा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होत असेल तर तो स्वतंत्र करण्याऐवजी एकतर सर्व हिस्सेदारांनी ती जमीन एकत्र कसून उत्पन्नाची वाटणी करावी किंवा तो छोटा तुकडा लगतच्या शेजाऱ्याला विकावा, जेणेकरून शेजाऱ्याचं क्षेत्र वाढेल आणि तो तुकडा शेतीसाठी वापरता येईल. अशा प्रकारे कायदा केवळ अडवत नाही तर मार्गही दाखवतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कायद्याची एक चौकट आहे. आता बघा, आपण अनेक कागदपत्रांचा अभ्यास केला आहे आणि लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे. कोणता गैरसमज? गावाकडे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की 7-12 उतार्यावर स्वतःचं नाव आलं किंवा एकदाचा फाळणी नकाशा बनला की ती व्यक्ती आपोआप त्या जमिनीची निर्विवाद मालक झाली. म्हणजे नाव लागलं की मालकी मिळाली, असा एक दृढ समज असतो. हा अत्यंत गंभीर आणि दिशाभूल करणारा गैरसमज आहे. आणि म्हणूनच आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालावर सविस्तर चर्चा करणार आहोत. कोणता निकाल आहे तो? सीताराम भाऊ पाटील विरुद्ध रामचंद्र नागो पाटील हा तो निकाल आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत एक कायदेशीर तत्त्व प्रस्थापित केले आहे. त्याची तरतूद अशी आहे की कोणत्याही महसुली नोंदी, मग तो 7-12 उतारा असो, फेरफार असो किंवा अगदी तुमचा फाळणी नकाशा असो, बरोबर, या सर्व नोंदी केवळ महसूल गोळा करण्यासाठी असतात. त्याचा साधा अर्थ असा की त्यातून कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क सिद्ध होत नाही. थांबा, हे थोडं सविस्तर समजावून सांगा. जर 7-12 उतारा मालकी हक्क सिद्ध करत नसेल तर आज लाखो लोक एका खोट्या सुरक्षिततेच्या भावनेत जगत आहेत. होय, तेच तर. मग सरकार हा उतारा एखाद्या व्यक्तीच्या नावावर देतेच का, जर तो फक्त टॅक्सची पावती असेल? हा खूपच महत्त्वाचा आणि मुळावर घाव घालणारा प्रश्न आहे. बघा, इंग्रजांच्या काळापासून ही महसूल व्यवस्था तयार झाली, ती प्रामुख्याने शेतसारा म्हणजेच टॅक्स गोळा करण्यासाठी. सरकारला फक्त एवढेच माहीत करून घ्यायचे असते की या जमिनीचा शेतसारा कोण भरणार आहे. अच्छा, ज्याचे नाव 7-12वर आहे तो सरकारला टॅक्स भरण्यासाठी जबाबदार आहे. ही झाली महसुली नोंद. पण जर त्या जमिनीच्या मूळ मालकीचा वाद निर्माण झाला, समजा 2 भावांमध्ये वाद आहे की हा हिस्सा माझाच आहे, तर तहसीलदार किंवा कोणताही महसूल अधिकारी तिथे न्यायाधीश बनून निर्णय घेऊ शकत नाही. पण महसूल अधिकारीच तर 7-12 देतात, मग ते निर्णय का घेऊ शकत नाहीत? कारण महसूल अधिकारी हे कायद्याचे किंवा दिवाणी दाव्यांचे तज्ज्ञ नसतात. त्यांचे मुख्य काम महसूल गोळा करणे आणि नोंदी ठेवणे हे असते. जेव्हा मालकीचा वाद येतो तेव्हा जुनी खरेदी खते, वाटणीपत्रे, मृत्यूपत्रे आणि पिढ्यानपिढ्यांचे व्यवहार तपासावे लागतात. हे तर खूप किचकट काम आहे. हो, हे तपासण्याचे काम, पुराव्यांची छाननी करण्याचे अधिकार केवळ आणि केवळ दिवाणी न्यायालयाला म्हणजेच सिव्हिल कोर्टाला असतात. सर्वोच्च न्यायालयाने याच कारणास्तव सांगितले आहे की जोपर्यंत दिवाणी न्यायालय मालकी हक्क ठरवत नाही तोपर्यंत महसूल नोंदी अंतिम मालकीचा पुरावा मानल्या जाऊ शकत नाहीत. म्हणजे महसूल अधिकाऱ्यांना तिथे मर्यादा येतात. होय, मुंबई उच्च न्यायालयानेही अनेक प्रकरणांमध्ये हे वारंवार स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 85 नुसार तहसीलदार तेव्हाच फाळणी करू शकतात जेव्हा सर्व सहहिस्सेदारांची परस्पर सहमती असते. म्हणजे सर्वांचं एकमत हवं. अगदी. जर एखादा भाऊ म्हणाला की माझा या वाटणीला विरोध आहे किंवा त्याने हक्कावरच प्रश्नचिन्ह उभे केले तर महसूल अधिकाऱ्यांना ती प्रक्रिया तिथेच थांबवावी लागते. मग अशा वेळी न्याय मागायचा कुठे? दिवाणी न्यायालयाचा आदेश येतो, त्यानंतरच महसूल विभाग त्या आदेशानुसार कागदोपत्री बदल करू शकतो. याचा सामान्य माणसाला हा फरक पडतो की त्यांनी केवळ 7-12वर नाव आहे म्हणून गाफील राहू नये. मालकी हक्काचे मूळ दस्तऐवज जसे की खरेदी खत किंवा वाटणीपत्र हे कायम सुरक्षित ठेवावेत. खरंच ही माहिती डोळे उघडणारी आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता पुन्हा मूळ विषयाकडे येऊया. नक्कीच.
दिवाणी न्यायालयात जाणे हा थोडा कठीण आणि वेळखाऊ मार्ग झाला. पण समजा एका कुटुंबाने ठरवले की आपल्याला समोपचाराने प्रश्न सोडवायचा आहे, सर्वांची परस्पर सहमती आहे, तर मग ही फाळणी करण्याची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे? परस्पर संमती असेल तर हा मार्ग खूप सोपा आणि सरळ होतो. यासाठी एक ठराविक कायदेशीर प्रक्रिया आहे जी टप्प्याटप्प्याने पार पाडावी लागते. बरं. पहिला टप्पा म्हणजे संबंधित तालुक्याच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात रीतसर अर्ज करणे. या अर्जासोबत तुम्हाला आवश्यक ती फी भरावी लागते. आणि या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे लागतात? कारण अर्जासोबतच अनेकदा लोकांची अडचण होते. अगदी बरोबर. हा आपला दुसरा टप्पा आहे. आवश्यक कागदपत्र जमा करणे. यामध्ये जमिनीचा अद्ययावत 7/12, 8अ उतारा, जमिनीचे जुने फेरफार आणि सर्व सहहिस्सेदारांचे संमतीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र लागते. इथे एक सेकंड थांबवते. हा 8अ उतारा म्हणजे नक्की काय? बऱ्याचदा लोक 7/12 काढतात, पण 8अ बद्दल माहिती नसते. 8अ म्हणजेच खातेदाराचा उतारा. एका विशिष्ट व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती गट नंबर किंवा जमिनी आहेत याची एकत्रित माहिती या 8अ मध्ये असते. हे जोडणे आवश्यक असते. अच्छा, समजलं. आता तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. तिसरा टप्पा म्हणजे नोटिसा मिळवणे. भूमी अभिलेख कार्यालयाकडून सर्व हिस्सेदारांना आणि विशेषतः शेजारच्या लगतच्या खातेदारांना प्रत्यक्ष मोजणीच्या तारखेची नोटीस पाठवली जाते. शेजाऱ्यांना नोटीस का पाठवायची? त्यांची तर जमीन वाटायची नाहीये ना? इथेच तर खरा कायदा दडलेला आहे. फाळणी करताना हद्द निश्चित होते. उद्या शेजाऱ्याने असा दावा करू नये की फाळणीच्या नावाखाली तुम्ही माझ्या हद्दीत घुसखोरी केली आहे. बरोबर आहे त्यांचंही. त्यामुळे शेजाऱ्याला हजर राहण्याची नोटीस दिली जाते. जर शेजाऱ्याचा काही आक्षेप असेल तर तो तिथेच मोजणी अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात देऊ शकतो. यानंतर येतो चौथा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, प्रत्यक्ष स्थळ पाहणी व मोजणी करणे. ठरलेल्या तारखेला सरकारी भूकरमापक म्हणजे ज्याला आपण सर्वेअर म्हणतो ते जागेवर येतात आणि अत्याधुनिक ETS मशीनद्वारे जमिनीची मोजणी करतात. ETS मशीन म्हणजे ते ट्रायपॉडवर दुर्बिणीसारखं जे लावलेलं असतं तेच ना? हो, तेच. पूर्वीच्या काळी साखळीने किंवा टेपने मोजणी व्हायची. त्यात अनेकदा असं व्हायचं की कुणीतरी रात्रीतून बांधाचे दगड हलवले किंवा टेप थोडा इकडे तिकडे ओढला की हद्दीचे वाद सुरू व्हायचे. हो, गावाकडे असे किस्से खूप ऐकायला मिळतात. त्यात मानवी चुका होण्याची शक्यता खूप असायची. पण आता इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन म्हणजेच ETS मशीनद्वारे सॅटेलाईटच्या मदतीने मिलीमीटरपर्यंत अचूक मोजणी होते. ही मोजणी इतकी अचूक असते की कुणी बांधाचा दगड जरी इंचभर हलवला तरी मशीनमध्ये ते लगेच लक्षात येते. अरे वा, हे तो खूपच प्रगत आहे. त्यामुळे भविष्यातील चुका आणि भांडणे टळतात. मोजणी झाल्यानंतर 5वा टप्पा येतो, कच्चा व पक्का नकाशा तयार करून आकारफोड करणे. आकारफोड हा शब्द थोडा जड वाटतोय. आकारफोड म्हणजे प्रत्येक हिस्स्याचा शेतसारा निश्चित करणे. समजा 4 एकर जमीन होती आणि तिचा 100 रुपये टॅक्स होता. आता एका एकराचे 4 तुकडे झाले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती टॅक्स आला हे निश्चित करणे म्हणजेच आकारफोड. अच्छा, म्हणजे टॅक्सची विभागणी. होय. आणि सर्वात शेवटचा 6वा टप्पा म्हणजे हा मंजूर झालेला पक्का नकाशा तलाठी कार्यालयात पाठवणे आणि तिथे फेरफार नोंदवणे. या नोंदणीनंतर प्रत्येकाचा स्वतंत्र 7/12 तयार होतो. प्रक्रिया ऐकायला अगदी सरळ आणि सोपी वाटते. 1, 2, 3 करत आपण 6 टप्पे पाहिले. पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करताना अनेक अडचणी येतात. ते मात्र खरं आहे. जे लोक आज ही चर्चा ऐकत आहेत त्यांच्या फायद्यासाठी सांगा की सामान्य माणसे नेमकी कुठे चूक करतात. कारण अनेकदा आपण पाहतो की मोजणी होऊन जाते आणि नंतर लोक तक्रार करत बसतात की माझी हद्द चुकली किंवा मला जाण्यासाठी रस्ताच मिळाला नाही. हो, इथेच खूप सावधगिरी बाळगावी लागते. कायदा आणि प्रक्रिया कागदावर परिपूर्ण असते, पण अंमलबजावणीत चुका होतात. बघा, पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे मोजणीच्या वेळी प्रत्यक्ष हजर न राहणे. म्हणजे दुसऱ्यावर विसंबून राहायचं? अजिबात नाही. मोजणीच्या दिवशी सर्व हिस्सेदारांनी आणि शेजाऱ्यांनी स्वतः तिथे डोळ्यात तेल घालून उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपण तिथे नसतो आणि आपल्या गैरहजेरीत कुणीतरी चुकीची हद्द दाखवतो, मोजणी अधिकारी त्याप्रमाणे नोंद घेतात आणि तीच हद्द कायम होऊन बसते. म्हणजे स्वतःच्या जमिनीची मोजणी असेल तर सर्व कामे बाजूला ठेवून तिथे उपस्थित राहायलाच हवे. 100%. दुसरी अत्यंत महत्त्वाची खबरदारी म्हणजे रस्ता आणि पाण्याची सोय नकाशावर नोंदवणे. बरोबर. अनेकदा तुकडे तर होतात पण आतल्या तुकड्याला जायला रस्ताच उरत नाही. त्यामुळे तुमच्या वाटणीच्या जमिनीला जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता किंवा सामायिक विहीर
पाण्याची पाईपलाईन यांची नकाशावर स्पष्ट नोंद झाली आहे की नाही हे आवर्जून तपासावं लागतं. खरंय, रस्ता नसेल तर त्या जमिनीला काहीच किंमत उरत नाही. अगदी खरंय. तिसरी गोष्ट, आणि हे मी अत्यंत गंभीरपणे सांगतो, कधीही कोणत्याही कोऱ्या कागदावर सह्या करू नका. अच्छा. भूकर्मामापक जेव्हा मोजणीनंतर कच्च्या नकाशावर किंवा पंचनाम्यावर सही मागतात तेव्हा तिथे घाई करू नका. दिशा, आपले क्षेत्र आणि चतुर्सीमा नीट तपासूनच सही करा. काही वेळा लोक विश्वासावर कोऱ्या कागदावर सह्या करतात आणि नंतर पश्चाताप करतात. हां, तर व्यवहारातला एक खूप मोठा धडा आहे. आणि चौथी खबरदारी म्हणजे तात्काळ फेरफार तपासणे. नकाशा मंजूर झाल्यावर आपले काम संपले असे मानू नका. तलाठ्याकडे तो नकाशा गेल्यानंतर तिथे अचूक नोंद झाली आहे की नाही याचा स्वतः पाठपुरावा करा. ही सर्व काळजी घेतली तर भविष्यातील कोर्टकज्जे आणि त्रास वाचतो. अत्यंत अचूक आणि मोलाचे मार्गदर्शन. आपण आज खूपच महत्त्वाच्या आणि किचकट विषयावर अत्यंत पारदर्शक चर्चा केली. या संपूर्ण चर्चेचा अगदी थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण पाहिलं की फाळणी नकाशा म्हणजे फक्त जमिनीचे तुकडे करणे नाही, तर ते तुकडे सरकारी नकाशावर अधिकृतपणे नोंदवणे. होय. तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडा करता येत नाही. मालकी हक्कासाठी 7/12 पुरेसा नसून जर खरोखरच वाद असेल तर दिवाणी न्यायालयात जावं लागते. परस्पर सहमती असेल तरच तहसीलदार फाळणी करू शकतात. अगदी बरोबर. आपण मोजणीचे 6 टप्पेही पाहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोजणीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आणि कोऱ्या कागदावर सही न करणे या खबरदारीच्या उपाययोजना समजून घेतल्या. ही केवळ कागदाची नाही तर नात्यांचीही गुंतागुंत सोडवणारी प्रक्रिया आहे. जर तुम्हाला ही चर्चा आणि माहिती खरोखरच महत्त्वाची वाटली असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच महत्त्वपूर्ण कायद्यांचा सखोल अभ्यास करून माहिती सर्वांपर्यंत आणण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर कायदेशीर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. नक्कीच. तसेच नवनवीन महसुली कायदे, शासन निर्णय आणि माहितीच्या नियमित अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.